मरायच्या अगोदर जिवंतपणात मरावे बरी कीर्तिरूपी उरावं याच्याकरता ही कथा ऐकायची आहे. आणि कथेचा सार खूप छान आहे. आदरणीय महाराज तुम्हाला सांगायला महाराजांनी खरोखर फार निष्ठेने आपलं विद्यार्थी जीवन आळंदी क्षेत्रामध्ये साधू संतांच्या समागमात आणि गुरुवार बोधेबाबांच्या सानिध्यात घातलं. संस्थेचे पूर्ण विचार परिपूर्ण प्राप्त केले आणि आमच्या लोकांना खूप मोठेपणा देतात महाराज. हा त्यांचा मोठेपण आहे. खरं प्रेम आहे किशोर महाराजांचं. फार एकमेव व्यक्तिमत्व आहे, फार तडफदार व्यक्तिमत्व आहे. आणि आपल्या विदर्भात एक शिवचरित्रकार, एक कथाकार म्हणून आणि प्रत्येक क्षणाला धर्मकार्य कसं करायचं, धर्माची सेवा कोण्या पद्धतीने कशी करायची याची तळमळ आहे. म्हणजे जीवनामध्ये तारुण्य पण कसं रंगवायचं, कारण की जीवाला संग आणि माणसाच्या जीवनात संगत आणि पंगत ही महत्त्वाची सांगितली आहे. पहा, पण पंक्तीपेक्षा संगतीला महत्त्व दिलं पाहिजे. महाराजांनी पंक्तीला महत्त्व दिलं. संस्थेचे नियम फार कडक होते आमच्या वेळेस आणि विशेषतः म्हणजे पाहिजे असं काही जेवायला भेटत नव्हतं आळंदी क्षेत्रामध्ये. ते दिवस जर काढले तर फार दुःख वाटते, रड येते. पण अशा अवस्थेत मधुकरी मागून संस्थेची शिकवण आणि गुरुवरांची संगत त्याच्यामुळे जीवनात ही चांगली रंगत आली. पहा, ही रंगत जीवनात येण्यासाठी बहुजन्माचं पुण्य पाहिजे. तू का म्हणे होता ठेवा आणि तो या भावा सापडला. तू बहुजन्माचे भाग्यवान आहे की आपला वेळ करता जीवनात भगवान परमपिता परमात्मा तुम्हाला तुमच्या आयुष्यात काहीच कमी पडू देणार नाही. एवढंच सांगतो. म्हणजे जीवनाचं सार्थक तुमचं झाल्याशिवाय राहणार नाही. असं राममय जीवन तुम्ही जगा, फक्त जगा आणि चांगल्या तऱ्हेने जगा. शेवटी एवढंच आहे की चंदन की चुटी भली की बबुल की साल, कबीरजी म्हणतात. चंदन की चुटी भली क्या बबुल की साल आणि सज्जन की झोपडी भली क्या दुर्जन का माल. सज्जनाची संगत जीवनाचा सार आहे आणि दुर्जनाची संगत जीवनाचा नाश आहे. हा नाश होऊ नये त्याच्याकरता परिपूर्ण सच्चित परमपिता परमात्म्याची प्रार्थना करत चला आणि भगवंताचं गुणगान करून जीवनाचं सार्थक होईल असं जीवनाचा सार प्राप्त करण्याकरता अशा सुंदर अशा साधक वृत्तीच्या जीवाकडनं कथा ऐकत चला. म्हणजे जीवनाची व्यथा दूर झाल्याशिवाय राहणार नाही. रामकृष्ण.